बघून तरी समजलेच असेल। चला तर मग मस्त असे मुलांच्या आवडीचे पौष्टिक ज्वारीच्या पिठाचे नूडल्स पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता। मसाले घेतले नाहीत किंवा जास्त भाज्याही घेतल्या नाहीत, फक्त आमच्या घरी प्लेन आवडतं, त्यामुळे ना मी इथे कोबी घेतला आहे छान असा किसून आणि थोडीशी शिमला मिरची घेतली आहे, कारण की शिमला मिरची जास्त आमच्या घरी खात नाहीत आणि तुम्हालाही माहितीच असेल माझी शिमला मिरचीची रेसिपी एकही नाही आहे, परंतु आज आणलेली आहे तुमच्याबरोबर नक्की शिमला मिरचीची रेसिपी ही शेअर करते। आणि त्या झालेले आहेत। तुम्ही म्हणाल ताई इतके भरपूर, परंतु हेच जर नूडल्स आपण बाहेर खायला गेलो तर नाही म्हणायला 1000 रुपये तरी आपले सहज जातात आणि मुलांना पोटभरीचंही नाही भेटत आणि पौष्टिकही नसतं। आणि हे आपले नूडल्स अगदी पौष्टिक आहेत, तुम्हाला दाखवते बघा। तुम्ही म्हणाल का हो हे ज्वारीच्या पिठाचे बनवलेत? चला तर मग हे नूडल्स कशाचे बनवले तेही तुम्हाला सांगते, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि पौष्टिक नूडल्स आहेत बरं का। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। टोमॅटो सॉस आहे, थोडासा चिली सॉस आणि हा आपला सोया सॉस। चला तर मग आणि ठेचलेला लसूण। आधी ना आपण हे ज्वारीचं पीठ आहे ना, ते हे ज्वारीचं पीठ हे 4 बाउल मी घेणार आहे, कारण की आम्हाला सर्वांनाच हवे आहेत आणि ज्वारीचे नूडल्स खूप छान होतात, माझ्या मुलांनाही आवडतात, त्यामुळे मी कर्तव्यच ना भरपूर करते। त्यामुळे ना हे बाउल मी 4 बाउल ज्वारीचं पीठ घेणार आहे आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ वापरायचं आहे आपण। आधी हे सर्व पीठ मी चाळून घेते। इथं पीठ हे ज्वारीचं छान असं चाळून झालेलं आहे। त्याच्यामध्ये ना चवीपुरतं मीठ टाकायचं आहे बरं का, आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं, 1 चमचा तेल वापरायचं आहे आणि ह्याच्यामध्ये चवीपुरतं आपल्याला पीठ पाणी गरम होत आहे तोपर्यंत ना आपण जे तेल 1 चमचा वापरला आहे त्याला सर्व मीठ आणि तेल सर्व पिठाला छान असं मिक्स करून घेऊ आणि खूप छान होतात। आणि डाएटच्या ज्यांनी कोण डाएट करत असतील ना त्यांच्यासाठी चायनीज नूडल्स खाण्यापेक्षा हे नूडल्स खूप शरीरासाठी आपले फायदेशीर आहेत आणि काही ह्याच्यापासून कोणताही हानिकारक नाही किंवा काही नाही, परंतु खूप छान चवीला लागतात। आणि बाहेरचे आपण हे केलं की त्याच्यामध्ये हाजिनामोटो त्यानं वापरला जातो आणि ह्याच्यामध्ये पौष्टिक असे आपले आज नूडल्स तयार होणार आहेत। आता मी पाणीही गरम करून घेतलेलं आहे, ते ओतायचं आहे। पाणी गरम आहे, मी ना थोडं थोडं लागेल तसे पाणी ओतते आणि एका चमच्याच्या साहाय्याने ना ह्याला मिक्स करून घेते। आणि तुम्ही कधी या पद्धतीने बनवता का नूडल्स? मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता मुलांची उद्या सोमवारपासून स्कूलही चालू होणार आहे आणि आज मुलांना पाहिजे होते नूडल्स, मग म्हटलं चला तुम्हाला घरीच बनवते। आणि माझ्या मुलग्यांना वारंवार हे नूडल्स आवडतात आणि मी चायनीज नूडलपेक्षा हेच नूडल्स मुलांना करून देते। मुलेही आवडीने खातात आणि आपल्यालाही काही काळजी नाही की कोणतं त्यांना शरीराला हानिकारक असं काही पोचत नाही आणि पौष्टिक जातं, त्यामुळे मी हेच नूडल्स बनवते। आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त शेअर करा। पूर्ण पाणी ओतून घेतलं आहे बरं का, जे पाणी गरम आहे ना ते पूर्ण पाणी ओतून घेतलं आहे आणि अजून खूप गरम आहे, त्यामुळे मी काय करणार आहे थोडी पिठाला 5 मिनिटं वाफ देणार आहे अशीच, जेणेकरून काय होईल आपले पीठ ही छान वाफ बसेल आणि जसे आपण उकड घेतो त्या पद्धतीने नाही आहे बरं का हे। आणि ज्वारीच्या चकल्याही खूप छान होतात आणि तुम्हाला रेसिपी जर हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, नक्की तुमच्याबरोबर शेअर करते। ह्याला असंच ना 1-5 मिनिटं पीठ असंच दाबून ठेवायचं आहे, जेणेकरून वाफ होईल आणि लागेल तसे पीठ आपल्याला एका बाजूने ना घ्यायचं आहे मळून। आणि त्याच्यासाठी आता थंड पाण्याने जरी तुम्ही मळला तरीही चालेल। त्याला 1-5 मिनिटं मी पीठ ठेवून देते असेच आणि मग मळून घेऊ आपण। 1-5-10 मिनिटं झालेले आहेत। आता ह्यातील ना मी पीठ थोडं बाजूला काढून घेते बरं का, ह्या ताटामध्ये ना थोडंसं बाजूला काढून ठेवते, म्हणजे काय होईल आपल्याला मळाही व्यवस्थित येईल। आणि तुम्ही म्हणाल तुम्ही टेन्शन घेऊ नका, छान होतात, चवीलाही अप्रतिम होतात। आता ह्याच्यामध्ये ना लागेल तसे पाणी ह्याच्यामध्ये टाकते मी आणि छान असं पीठ मळून घेते, जसं आपण भाकरीला कसा उंडा बनवतो त्या पद्धतीने ना थोडं थोडं पीठ ह्याच्यामध्ये पाणी घालून, आता मी गारच पाणी वापरत आहे बरं का। आता हे थोडं थोडं पीठ वापरून पाणी वापरून ना असं मळून घ्यायचं आहे ह्याला। हे पहा
इथे ना मी छान असं पीठ मळून घेतलं आहे. साईडला बाजूला थोडं पीठही ठेवलं आहे. आता ना हे आपला जे चकलीचा सोऱ्या असतो ना तो घ्यायचा आहे. साईडला मी इडलीचं भांडंही ठेवलं आहे आणि ही चकती घेतलेली आहे बघा, कारण की थोडे नूडल्स आपले जाड असतात त्यामुळे. आणि हा सोऱ्या ना ह्याचं लहान असं गोळा करायचा आणि ह्या सोऱ्यामध्ये वापरायचा. आणि छान पडतात ह्याचे नूडल्सही. आता ना आपण इडलीच्या ह्याच्यामध्ये ह्याला टोपण लावावं बघा गरम पाणी करण्यासाठी. आणि आता हे ना इडलीच्या ह्याच्यामध्ये ना आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आणि आता आमचं साहेब तुम्हाला दाखवतील ह्याच्यामध्ये कसं गाळायचं आहे ते, कारण की मला येत नाही. असं गोल हे करा, असं गोल राऊंड. हे पहा, इडलीच्या पात्राला ना असं तेल लावून ना हे सोऱ्याने असं लांब लचक म्हणजे गोल असं फिरवून ना छान असं हे नूडल्स पाडून घ्यायचे आहेत आणि छान असं वाफ देऊन घ्यायचे आहे. आता मी सर्व आधी इडली पात्राच्या ह्याला ना तेल लावून सर्व नूडल्स आहेत ते पाडून घेते. 2 इडलीची भांडी ठेवली आहेत कारण की पटपट होईल त्यामुळे. असं मी आज, कारण की आज मिस्टरांना ही सुट्टी आहे त्यामुळे संध्याकाळच्या जेवणामध्ये आज आमचं पोटभरीचं असं नूडल्सच होणार आहे. त्यामुळे मी भरपूर प्रमाणात नूडल्स करत आहे. इथे पहा, आता इडलीचं पात्र हे आपलं छान असं उकळलेलं आहे. त्याच्यामध्ये आता हे मी जे नूडल्स केलेले आहेत ना ते सर्व नूडल्स ठेवून देते. आणि ह्याच्यावरती ना 5 मिनटं असं तांब्या किंवा जाडसर काहीतरी ठेवून द्यायचं की जेणेकरून ह्याची वाफ आहे ती बाहेर जात नाही आणि नूडल्स पटकन शिजतात. चला तर मग नूडल्स शिजत आहेत तोपर्यंत आपण दुसरेही नूडल्स करून घेऊ. आता इकडे ह्या इडलीच्या भांड्यात आपले नूडल्स वाफत आहेत तोपर्यंत मी दुसरीकडे पण इडलीचं भांडं ठेवून दिलेलं आहे आणि दोन्हीकडेही या पद्धतीने मी नूडल्स बनवून घेणार आहे. चला तर मग सर्व नूडल्स आता आपण छान असे बनवून घेऊ. चला तर मग आता आपले नूडल्स वाफलेत का पाहू. बघा किती छान असे आपले नूडल्स वाफले गेले आहेत, किती छान असे हाताला चिटकतही नाही. आता मी ना एका घमेल बुट्टीमध्ये ना ते नूडल्स पूर्ण काढून घेते. आता गॅस आधी बंद करते आणि सर्व नूडल्स आहेत ना ते मी पकडीच्या साहाय्याने असे ना पालथे मारून घेते. म्हणजे काय होईल, नूडल्स व्यवस्थित निघतात आणि मोकळे सळसळीत होतात बरं का. तर मला दाखवते. इथे बघा किती छान असे गरम आहे तोपर्यंत थोडे तुटतात, थोडे गार होऊ देत मग मी तुम्हाला दाखवते. आता सर्व नूडल्स ना मी या पद्धतीने काढून घेते. हे पहा, आता आपले नूडल्स सर्व काढून घेतले आहेत. किती भरपूर झाले आहेत ना, जवळपास हे 1000 रुपये पर्यंतचे नूडल्स आहेत बघा. आणि मुलांना पोटभरीचं आणि पौष्टिक हे नूडल्स तयार होतात. तुम्ही कधी या पद्धतीने ज्वारीचे नूडल्स बनवलात का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग आता आपण ना नूडल्सला छान अशी फोडणी देऊ. फोडणी ही कढई, लोखंडी कढईमध्ये द्यावी, परंतु आमच्याकडे लोखंडी कढई नाही आहे त्यामुळे मी पातेल्यामध्येच फोडणी देत आहे. आणि जास्त सामानही वापरलेलं नाही आहे बरं का ह्याच्यामध्ये, कारण की जास्त कोबी किंवा शिमला मिरची किंवा जास्त सॉस नाहीत. सॉस आवडतात परंतु जास्त भाजी ते नाही आवडत त्यांना, त्यामुळे मी सिंपलच असे नूडल्स बनवणार आहे आणि ते पण पातेल्यामध्ये बनवत आहे. पहा, आता ना मी ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेते. इथे पहा, पातेल्यामध्ये तेलही टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये ठेचलेलं लसूण वापरायचं आहे. ज्यावेळेला लसूण टाकतो ना त्यावेळेला गॅस हा मोठ्या फ्लेमवरतीच ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये किसलेलं आलं खूप छान लागतं बरं का. किसलेलं आलं आणि लसूण. आता छान अशी आपली फोडणी बसलेली आहे. त्याच्यामध्ये आता मी कोबी टाकते, कोबी थोडासा आणि शिमला मिरची, कारण की कोबी आणि शिमला मिरची जास्त खात नाहीत त्यामुळे मुलांना प्लेनच. तरी पण ती बोलली होती की मम्मी फक्त सॉस टाकूनच बनव, तर मी म्हटले नाही आहे थोडंसं तर थोडं टाकते. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही खावा, नको असेल तर बाजूला साईडला काढून ठेवा हे सांगितलं. आता ह्याच्यामध्ये ना टॅमॅटो सॉस, चिली सॉस, आपले जे आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात ते सर्व सॉस ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे आहेत आणि छान असं मिक्स करायचं आहे. आणि मिठाचं प्रमाण थोडंसं कमी करायचं आहे बरं का, कारण की आपण सोया सॉसमध्येही मीठ असतं आणि आपण पिठामध्येही मीठ वापरलेलं आहे त्यामुळे मी ह्याच्यामध्ये कुठेही मीठ वापरत नाही आहे. आता सॉस ना छान असे परतवून घ्यायचे आहेत. 1-5 मिनटं छान असे सॉस परतले ना की त्याच्यामध्ये आपण जे नूडल्स आहेत ना केलेले ते ह्याच्यामध्ये सर्व नूडल्स टाकून द्यायचे आहेत
इथे पहा, तुम्ही पाहू शकताय किती छान नूडल्स पडतात ना, वाढतात ना चायनीज नूडल्स, आणि अगदी पौष्टिक आहेत बरं का. आणि एक नंबर चवीला होतात. आणि छान असं ना मी परतवून घेते. मी ना झाकण ठेवते पातेल्यावरती आणि त्याच्या ह्याने ना असं कापडाच्या साहाय्याने असं परतते. म्हणजे काय होईल, ते व्यवस्थित परतलं जातात आणि छान असे नूडल्स मिक्स होतात, सर्व सॉस तीन व्यवस्थित लागतात. इथे पाहू शकताय तुम्ही. चला तर मग आता या पद्धतीने मी सर्व नूडल्स परतवून घेते. इथे तुम्ही बघू शकताय छान असे आपले नूडल्स परतले गेले आहेत. एक 5 मिनिटं ना ह्याला वाफ देऊ घ्यायचे आहे आणि छान असे आपले नूडल्स तयार झालेले आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही अंड्याची जरी पोळी वरून टाकला करून तरीही चालतं. किती छान झालेले आहेत बघा नूडल्स, आणि पौष्टिक आपले नूडल्स तयार आहेत. चला तर मग व्हिडिओ आवडला तर जाता चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हीही या पद्धतीने नूडल्स बनवता का मला कमेंटमध्ये नक्की सांगा.